नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। जन्म कर्मचे मे दिव्य मेवं यो व्यक्ती तत्वतः। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन। माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे। हे अविकार जो जाणे तो परममुक्त। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। आणि हे चिंतन करत असताना ज्या ज्या काळामध्ये धर्माची हानी होते, अधर्माचा उत्कर्ष होतो, त्या काळामध्ये मी स्वतःला प्रगट करतो, अवताराला येतो असं भगवंतांनी कथन केलं। अवताराला आल्यानंतर जे काही वेद मार्गानुसार अनुसरण करून पुण्य मार्गामध्ये स्थित राहतात त्यांना साधू असं म्हणतात। त्या साधूंचं परित्राण सर्व बाजूने रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे। आणि वेद मार्गाच्या विरोधी वागतात, पाप कर्मामध्ये स्थित राहून जगाची हानी करतात, त्यांना दुष्ट असं म्हणतात। त्या दुष्टांचा सर्वथैव नाश करण्यासाठी आणि या 2 कार्याच्या माध्यमातून जगाची प्रतिष्ठा चांगल्या प्रकारे राहावी याकरता सर्व सुखाचा आश्रय असणारा जो धर्म, या धर्माची सम्यक प्रकारे स्थापना करावी, या 3 कार्यासाठी मी प्रत्येक युगायुगामध्ये अवताराला येतो। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। प्रत्येक युगामध्ये मी अवताराला येतो असं भगवंताने आपल्या अवताराचं 3 प्रकारचं प्रयोजन सांगितलं। आणि यावर जेव्हा ज्ञानोबारा विस्तार करतात तेव्हा भगवान परमात्मा केवळ त्रय कार्यासाठी न येता तो त्रयोदश कार्यासाठी येतो। 13 प्रकारच्या कार्यांचा विचार आपण केलेलाच आहे। पहिलं कार्य भगवंताचं आहे अज्ञान अंधकार नष्ट करणं। त्यानंतर अधर्माची मर्यादा तोडणं, दोषांची यादी फाडून टाकणं, सज्जनाच्या हातून जगामध्ये सुखाची पताका लावणं, दैत्यकुळाचा समूळ नाश, साधूंचा सन्मानाचा शोध, धर्म आणि नीती यांची सांगड घालणं, अविवेकाचा पडदा दूर करून विवेक नावाचा दीप प्रज्वलित करणं। यानंतर आत्मानंदाने संपूर्ण विश्व भरून गेलं पाहिजे, जगामध्ये केवळ आनंदाने धर्मच नांदला पाहिजे। आणि सगळं पाहिल्यानंतर भक्ताच्या ठिकाणी अष्टसात्विक भावांची पुष्टी प्रगट व्हावी, पापाचा पडदा किंवा पापाचा पर्वत दूर व्हावा आणि पुण्याच्या पहाटेचा उत्कर्ष व्हावा। अशा या सर्व कार्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवताराला येतो। ऐसिया काजा लागी अवतरे मे युगायुगी। परी हेचे ओळखे जो जगी तो विवेकिया। या सर्व कार्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये अवताराला येतो, पण हे जो तत्वतः जाणतो तो खऱ्या अर्थाने विवेकी आहे। परमार्थातला अवतार संबंधाने असणारा हा विवेकी आहे। याच्या ठिकाणी कोणता विवेक आहे किंवा तो मला कशा प्रकारे ओळखतो, कारण शब्द आला ना, हेची ओळखे जो जगी तो विवेकिया। प्रत्येक युगामध्ये मी अवताराला येऊन अशा प्रकारची कार्य करतो, हे जो जाणतो चांगल्या प्रकारे तो खऱ्या अर्थाने जगामध्ये विवेकी आहे। आणि मग विवेकी पुरुष नेमकं काय ओळखतो, तर तो जे जाणतो त्याचा विचार 9व्या श्लोकामध्ये आला। जन्म कर्मचे मे दिव्यम एवं यहा व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न येति माम येति सह अर्जुन। हे अर्जुन अर्थात हे अर्जुना, मे अर्थात माझं, जन्मच कर्म दिव्यम माझा जन्म, जन्म शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे अवतार, माझा अवतार आणि माझं कर्म दिव्य स्वरूपाचं आहे। सामान्यपणे जर आपला जन्म पाहिला आणि आपलं कर्म पाहिलं ते प्राकृत स्वरूपाचं आहे। आपला जन्म जो होतो आहे तो आपल्या इच्छेने होत नाही, किंवा आपला मृत्यूही प्राप्त होतो त्याही बाबतीमध्ये आपली इच्छा नसते। जन्माला यायची इच्छा नाही तरी यावं लागतं, जायची इच्छा नाही तरी जावं लागतं, आणि तरी मनुष्य म्हणतो आम्ही स्वतंत्र आहोत। दुर्दैव आहे की नाही? या बाबतीमध्ये परतंत्र आहे।
अगा कर्मे जे वरावे, तै ते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. एका देहाला यावं लागतं, पण नेमकं कोणतं? ज्ञानोबरांनी सुद्धा त्याचा निर्देश केला नाही. एका देहाला यावं लागतं म्हणजे मनुष्य देहाला यावं लागतं का 84 लाख प्रकारच्या एका देहामध्ये यावं लागतं कोणत्या तरी? याचा विचार केला तर ज्ञानोबरांची पहिल्या त्या पदाचा अर्थ केला, अरे अर्जुना, जे कर्म तुमचं शिल्लक राहील, ज्या कर्माला सुखदुःखाचे फळं लागतील आणि त्या कर्माचं स्वरूप जसं असेल तशा प्रकारे एका देहाला यावं लागतं. म्हणजे मनुष्याचा कर्म, त्या कर्माला मिळालेलं फळ आणि त्या फळाचा असणारा प्रकार यानुसार जन्म ठरत असतो. बरं, मग ते 84 लाख प्रकारचे देह असतात, ते सगळे कर्मावर अवलंबून आहे. एखादा व्यक्ती कायमच भांडत असेल तर मग जे कायम भांडणं करतात असे 84 लाखात जे देह असतील त्या देहापैकी त्याला कोणता तरी एक देह मिळतो. एखादा व्यक्ती कर्म करून केवळ सुस्त राहतो, आळसी जीवन व्यतीत करतो, 84 लाख देहामध्ये जो आळशी जन्म आहे त्यापैकी त्याला एक शरीर मिळतं. कारण येतं प्रतिफळे भावना पुलाले. एखादा व्यक्ती काहीच कामधंदा करत नाही, म्हणजे माझ्या अंदाजानुसार बरं, शाप वगैरे काही नाही, कोणत्याही प्रकारचं काम करत नाही, केवळ सुस्त पडून राहतो, बहुतेक त्याला अजगराचा जन्म मिळत असेल. कारण तोही नुसता झोपूनच राहतो, काही करत नाही. प्रारब्धाने जर एखादं भक्ष आपल्याकडं आलं तर तो सेवन करतो. आता चिंतनाला तुम्हाला वाव आहे, तुम्ही ते करू शकता. फक्त मी एक उदाहरण दिलं आहे. आपलं असणारा जन्म आणि मानवाने केलेलं कर्म प्राकृत स्वरूपाचं आहे, सामान्य आहे. पण भगवान म्हणतात माझा जन्म आणि माझं कर्म, जन्मच कर्म मे, अर्थात माझं दिव्यम, दिव्य आहे म्हणजे अप्राकृत स्वरूपाचं आहे. सामान्य पुरुषाला ज्याचा अनुभव येतो किंवा सामान्य पुरुष ज्याचा विचारही करू शकत नाही असं जन्म आणि कर्म आहे. दिव्य कशा प्रकारचं आहे? सामान्यपणे जर आपण विचार केला ना तर आपण ते काल चिंतन ऐकलं आहे, भगवंताच्या चरित्राचा आचरणही करायचा, विचारही फार करायचा नाही, फक्त गोकुळातल्या चरित्राचा उच्चार करायचा, तेवढीच आपली पात्रता आहे. म्हणे आचार करायचं म्हटलं तर शक्य नाही, विचार आपल्या बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळं चरित्र फक्त उच्चारावं, आणि तेही गोकुळात केलेलंच. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. काय संतांनी आपल्याला मर्यादा ठेवून दिलेली आहे की त्याचा फक्त आपण उच्चार करावा तरी आपल्याला पवित्र भाव प्राप्त होतो. देवाचा जन्म आणि देवाचं कर्म दिव्य कशा प्रकारचं आहे तर सामान्य पुरुषाला गर्भवासामध्ये यावं लागतं, देवाला तसं यावं लागत नाही. नामदेवरायांचं प्रमाण आहे बघा, अयोनिसंभव प्रगटला हा राघव, अयोनिसंभव नो हे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. आपल्याला मातेच्या उदरातून गर्भवासात प्रवास करून जन्माला यावं लागतं. भगवंताचं मात्र तसं नाही. भगवान परमात्मा वसुदेवांच्या हृदयात प्रतिष्ठित झाले. वसुदेवाच्या हृदयातून देवकी मातेच्या लीला केली आहे, पण जन्म मात्र दिव्य स्वरूपाचा. आणि कर्म ज्ञानोबा 10व्या अध्यायामध्ये सांगतात, नुगडता बाळपणाची फुली, जेने मी अदानवी सृष्टी केली, करे गिरी धरून उमानिली महेंद्र महिमा. माझी ते बालपणाची असणारी कला अजून पूर्ण प्रगटही झाली नाही. कंसासारखे जे महाधेंड होते, देवाने आचाट कृत्य करून क्षणार्धामध्ये ते नष्ट केले. म्हणून देवाचा जन्म ही दिव्य स्वरूपाचा आणि देवाचं कर्म ही दिव्य स्वरूपाचं. गुरुवारी श्री मारुती बाबा सांगत असतात, भगवान परमात्मा मथुरेच्या कारागृहामध्ये अवताराला आले आणि अवताराला आल्याबरोबर वसुदेवाला जाग आली. देवकी मातेला तर विसरच पडलेला होता, कारण ज्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आला त्यांना प्रपंचाचा विसर पडत असतो. हे लक्षणच आहे. सदा समाधिस्थ रामरूप झाली, कौशल्या माऊली नामा म्हणे. ज्याप्रमाणे कौशल्या माऊली कायम समाधिस्थ, तशी देवकी माता कायम समाधिस्थ. त्यामुळे हा भगवान परमात्मा प्रगट झाल्याचा विसर पडला. पण वसुदेवाला जाग आली होती. वसुदेवाने ते पाहिलं आणि संवादाचे पण काही अभंग आहे बरं. देवकी मातेला नंतर जाग आली आणि देवकी मातेनं सांगितलं वसुदेवाला, या बालकाचं सौंदर्य पाहण्यात वेळ घालवू नका, सोडा सोडा मिठी,
लपवा लपवा जगजेटी, झने कंसासी कळेल, माझ्या बाळाशी मारेन. अगोदर स्मरण नाही, नंतर स्मरण झालं, पण सांगितलं की लवकरात लवकर याला सोडा. कदाचित गुप्तहेराच्या मार्फत किंवा रक्षकाच्या मार्फत जर बातमी कंसाला कळाली तर 6ही मारित दुराचारी. जसे माझे पूर्वीचे 6 पुत्र मारले तसं याही बालकाचं तो वध करेल. त्यामुळे बालकाला लपवा. आता वसुदेवांच्या हातापायात बेड्या आहे, बालकाला लपविण्याची त्यांची इच्छा आहे, पर्याय नाही ना सूचना. तुकोबाराई वर्णन करतात, सवे देवतया आड नये काही, तो का म्हणे नाही भय चिंता. ज्यांच्याजवळ देव आहे ना त्यांना भीती आणि चिंता राहत नाही. नंदा घरी जाता येता वसुदेवा, नाही झाला गोवा सवे देव. सवे देवतया आड नाही काही, तो का म्हणे नाही भय चिंता. देवाला हातात घेतल्याबरोबर उचलीला कमळापती. परिणाम काय झाला? पायीची बंधने गळती. याचा अर्थ असा होतो, ज्याला देव हस्तगत झाला त्याला बंधन राहत नाही. परमात्मा हातामध्ये उचलल्याबरोबर पायीची बंधने गळती, ती सगळी बंधनं गळून गेली. आणि मग भगवंतांनी पत्ता सांगितला की मला कुठं लपवायचं आहे. नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. खरं सांगा, जन्माला आल्याबरोबर बाळक बोलत असतं का? मानवाचं असणारं बाळ जन्माला आल्याबरोबर बोलत नाही. गुरुवारी मारुती तेव्हा सांगत असतात, गाईचं वासरू उठून उभा राहतं बघा, पण बोलत नाही. मानवाचं तर उठूनही उभा राहत नाही बालक आणि बोलतही नाही. याचा अर्थ देवाचं कर्म दिव्य आहे. भगवंताने स्वतः सांगितलं, मला इकडं तिकडं नाही, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. आणि पुढं कामं सांगितली, माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे, मनस्यासे रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. तुम्ही कदाचित म्हणा रक्षपाळ वगैरे आहे, काही काळजी करू नका, त्या सगळ्यांना मी मोह निर्माण केला, फक्त लवकरात लवकर मला रात्री घेऊन चला, म्हणजे तुम्हालाही काही अडचण नाही. माया निर्माण झाली, मला ठेवा आणि तिला घेऊन या. हे देवाचं बाल्य अवस्थेतलं जन्माला आल्याबरोबर बोलणं दिव्य आहे की नाही? सामान्य मुलगा बोलू शकत नाही एवढं, भगवान बोलू लागले, प्रगट झाले. जन्मकर्मचे मे दिव्यम, सामान्य पुरुषाला हे कधीही शक्य नाही. म्हणून हल्लीच्या काळात तथाकथित जे विचारवंत असतात ना, आणि ज्यांना भारतीय संस्कृतीचा काही गौरव नसतो, ते म्हणतात असं होणं शक्य नाही. भगवंताने गिरी गोवर्धन येणे उचलेला शक्य नाही. काळिया महासर्प नाथोनी आलेला, जळत वनवाव मुखीचे प्रासेला, गिळीत आघासुर चिरोनी सांडी लावू. हे सगळे दिव्य कर्म आहे की नाही? म्हणजे गिरी गोवर्धन सहज देवाने उचलला, कालिया महासर्प त्याच्या फणावर नृत्य केलं, वनवा लागला, मुखाने प्राशन केला, आणि अघासुराने सगळ्या बालकांना गोपाळांना गिळंकृत केलं. भगवंताने आत जाऊन आपलं स्वरूप वाढवलं, गिळीत आघासुर चिरोणी सांडीला. हे देवाची सगळी कर्म दिव्य आहे. सामान्य पुरुषाला याचा विचार करणं शक्य नाही. भगवंताची असणारी किशोरावस्था आणि त्या अवस्थेमध्ये भगवंतांनी सगळी कर्म केली, सामान्य पुरुषाला कधीही करणं शक्य नाही. असं जो एवम याप्रमाणे यहा तत्वतः व्यक्ती. आता हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तत्वतः व्यक्ती म्हणजे यथार्थपणाने जाणतो. यथार्थपणाने जाणणं म्हणजे काय जाणणं, आणि अयथार्थपणाने जाणणं म्हणजे काय जाणणं, दोन अर्थ होतात. तर अयथार्थ म्हणजे देवाचा जन्म आमच्या मानवासारखा आहे. जसं आम्ही कर्म आमच्या भोगासाठी करतो तसं देवाचंही कर्म भोगासाठीच आहे असं मानणं, याला अयथार्थ जाणणं म्हणतात. आणि यथार्थ जाणणं म्हणजे तत्वतः देव जन्मरहित आहे, पण लीलेनं परमात्मा अवतार धारण करतो, हे तत्वतः यथार्थ जाणणं आहे. आणि देवाचं कर्म स्वतःच्या भोगासाठी नाही, सर्व परलोकावर परानुग्रहार्थ दुसऱ्यावर अनुग्रह करण्यासाठीच आहे असं जाणणं, याला तत्वतः जाणणं असं म्हणतात. ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मूढपणा नाही त्याला म्हणतात तत्वतः जाणणं. आणि जो तत्वतः परमात्म्याला जाणतो त्याला कालांतराने आत्मसाक्षात्कार होतो. कारण परमात्म्याला तत्वतः जाणलं की परमात्मा जन्मरहित असतानाही अवताराला येतो.
कर्मरहित असतानाही कर्म करतो आणि त्याच परमात्माचा मी सुद्धा अंश आहे ना. जसा भगवंताला जन्म नाही तसा मला सुद्धा न जायते. जसा भगवंताला कोणत्याही प्रकारचा शेवटचा विकार नाही तसा मलाही न म्रियते. असं जो तत्वतः जाणतो, देवाला जर जाणलं तर ते परोक्ष ज्ञान होईल आणि देवाप्रमाणेच मी सुद्धा आहे हे अपरोक्ष ज्ञान होईल. आणि असं तत्वतः जो जाणतो खऱ्या अर्थाने, देवालाही जन्म नाही तर मलाही जन्म नाही, देवाला असंगत्वामुळे कर्माचा लेप लागत नाही तसं मलासुद्धा कर्म लागणार नाही. हे तत्वतः कर्म करणारी 5 कारणं वेगळी आहे आणि मी मात्र स्वरूपाने नैष्कर्म्य अवस्थेतला आहे. असा जो जाणतो त्याच्या जीवनामध्ये काय फल मिळतं? त्यक्त्वा देहम, या देहाचा त्याने परित्याग केल्यानंतर एवढा देह त्याला राहतो. प्रारब्धामध्ये त्याचं आयुष्य संपलं आणि एकदा देहाचा परित्याग केला की पुनः जन्म किंवा पुनर्जन्म, पुन्हा त्याला जन्म कशाला म्हणतात? सूक्ष्म देहाचा स्थूल देहामध्ये प्रवेश त्याला म्हणतात जन्म, आणि स्थूल देहातून सूक्ष्म देह निघून जाणं याला म्हणतात मृत्यू. या देहाचा एकदा त्याग केला की पुन्हा पुनर्जन्म न येती, तर पुनर्जन्माला प्राप्त होत नाही. मग जातो कुठं? माम येती, माझ्या सच्चिदानंद स्वरूपाला तो प्राप्त होतो. आणि एकदा स्वरूपाला प्राप्त झाला की न स पुनरावर्तते. किंवा 8व्या श्लोकामध्ये एक श्लोक आहे बघा, 8व्या अध्यायामध्ये, मामुपेत्येत कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मलोकापर्यंत जरी गेला तरी जन्म आहे आणि मला प्राप्त झाला तर मग मात्र जन्म नाही. अब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुन मामुपेत्येत कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, तो मत्स्वरूपाला प्राप्त होतो. याचा अर्थ आता त्याचा हा शेवटचा जन्म आहे, त्याला आगामी जन्म मिळत नाही. हा ज्याला आगामी जन्म मिळत नाही ना त्याला युंजान योगी म्हणतात. आणि युक्त योगी कोटीतले महात्मे ते मात्र वारंवार येऊ शकतात बरं. मागे बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखे पिडेले निववू त्या, गरजो हरीचे पवाडे. ते वारंवार येऊ शकतात. तो का म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी, हे वारंवार येऊ शकतात. ते युक्त योगी कोटीतले म्हणजे प्रकारातले महात्मे आहे. आणि युंजान योगी प्रकारातले जे साधक असतात त्यांना मात्र एकदा ब्रह्मज्ञान झालं किंवा भगवत साक्षात्कार झाला की पुन्हा ते जन्माला येत नाही. इच्छा नाही मुक्त होण्याची तरी मुक्त व्हावं लागतं, आणि जन्म घेण्याची इच्छा आहे तरी मिळत नाही. इच्छा आहे तरी मिळत नाही, इच्छा नाही मुक्त होण्याची तरी मुक्त व्हावं लागतं. आणि सामान्य पुरुषाला जायची इच्छा नाही जावं लागतं, पुन्हा यायची इच्छा नाही यावं लागतं. हे त्याचं अनिच्छा प्रारब्ध आहे. साधू महापुरुषांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे आणि ईश्वर परानुग्रहार्थ येतो म्हणून त्याचं परेच्छा प्रारब्ध आहे. देवाला विनंती करावी लागते. आनिलाही रूपा बळे करोनी खळे हरिदासी, हे देवाचं परेच्छा प्रारब्ध आहे. आता हे स्वेच्छा, परेच्छा, अनिच्छा याचा विस्तार करायची गरज नाही. जन्माष्टमी, रामनवमीला आपलं हे चिंतन तयारच असतं, त्यामुळे त्याची काही सांगण्याची गरज नाही. ज्ञानोबा यावर आता भाष्य करतात. माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. शब्द काय ठेवला आहे? तो केवळ मुक्त आहे असं नाही, तो परममुक्त, सर्वामध्ये तो श्रेष्ठ मुक्त आहे. याच्या पलीकडे आता कोणतीही विशिष्ट किंवा लाभदायक अवस्था नाही की जी त्याला प्राप्त करायची आहे. याचा अर्थ असा होतो, अलीकडचा एखादा मुक्त असेल, मुक्त म्हणजे मोकळा होणं. एखादा या देहातून सुटला, मुक्त झाला की नाही, पण दुसऱ्या देहात अडकला, खऱ्या अर्थाने तो मुक्त नाही. किंवा एखादा व्यक्ती मृत्यूलोकातून निघाला आणि स्वर्गात जाऊन बसला, तो मृत्यूलोकातून मुक्त झाला पण स्वर्गातून नाही झाला. स्वर्गातून पुन्हा सत्यलोकाला गेला, स्वर्गातून झाला मुक्त, सत्यलोकात अडकला. पण एक असं पद आहे की ज्या पदाच्या पलीकडे आता दुसरं कोणतंच पद नाही. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, अशा स्वरूपाला जर प्राप्त झाला तर तो खऱ्या अर्थाने परममुक्त आहे. खरा मोक्ष तो त्याला प्राप्त झाला. कोण आहे तो? जो मला जाणतो तो परममुक्त. काय जाणतो?
जाणण्याचा विषय माझे अजत्वे जन्मने. अज शब्दाचा अर्थ होतो जन्मरहित, ज्याला जन्म नाही पण तरीसुद्धा जन्मने. दोन विरोधी भाव आले की नाही. जन्म नाही म्हणायचा आणि पुन्हा जन्मही घ्यायचा. बरं, अक्रियताची, स्वरूपाने काहीच करत नाही पण तरी कर्म करणे, असे जेव्हा दोन विरोधी भाव येतात तेव्हा ते दोन विरोधी भाव सांगण्यासाठी मध्यंतरी उपाधी मानावी लागते. स्वरूपाने अज आहे पण उपाधी आली की मग जन्म आहे. स्वरूपाने कर्म करत नाही पण माया नावाची उपाधी जवळ घेतली की मग कर्म करणे घडू शकतं. वास्तविक आपले डोळे हे आपल्याला पाहत नाही का, पाहतात? दुसऱ्याला पाहतात. मग आपले डोळे आपल्याला केव्हा पाहतात? आरसा आला तर. एरवी पाहत नाही, लगेच मोबाईल पाहू नका. पण आरसा जर स्वच्छ आला समोर, उपाधी आला, तर उपाधीच्या योगाने डोळ्याला डोळे पाहू शकत नाही. पण उपाधी जर आला तर डोळ्याला न पाहणारे डोळे जसे डोळ्याला पाहू शकतात, तसं माया नावाचं उपाधी स्वीकारला तर जन्मरहित असणारा परमात्मा जन्माला येऊ शकतो. कोणत्याही प्रकारचं कर्म स्वरूपात नाही पण तो सगळ्या प्रकारची कर्म करू शकतो. पण जन्मरहित असताना जन्म घेतला तरी त्याच्या जन्मरहितपणात बिघाड होत नाही. नैष्कर्मी अवस्थेतून कर्म केलं, कर्म केल्यामुळे नैष्कर्मी अवस्था अजिबात बिघडत नाही. याला म्हणतात हे अविकार. हे त्याचं निर्विकार स्वरूप आहे, अचल आहे, स्थिर स्वरूपाचा आहे. याचा अर्थ काय झाला? जन्म हा भ्रमातला कल्पित आहे, कर्म करणं हे कल्पितच आहे. आणि जे जे कल्पित असतं ते अधिष्ठानाची कोणत्याही प्रकारे लाभ हानी करत नाही. कायमचं उदाहरण आपण पाहतो, रज्जूवर एखादा विषारी नाग जर भासला तर त्या नागामुळे रज्जू विषारी होत नाही. एरवी तसं नसतं बरं. एरवी गावाकडे असा अनुभव येतो, एखाद्या व्यक्तीने एखाद्या काठीनं सर्प जर मारला ते काठी घरात नाही ठेवत. तुम्ही पाहिलं असं. आणि जर त्या काठीवर एखाद्याचा जीव असेल तर तो काय करतो? ती काठी घेतो, लिंबाच्या झाडाला मारतो आणि मग घरी आणतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे एखादा खरा सर्प जर मारला तर माणसाचा नियम असा आहे की त्या काठीला तो स्पर्श नाही करत. त्याला वाटतं यालाही विषबाधा झाली असेल, घरात काठी नाही ठेवत. रज्जूवर भला मोठा सर्प भासला, मग आता ते रज्जू घरात ठेवत नाही कोणी. अहो काय जपून ठेवतात, बैलाच्या पोळ्याला काम येईल म्हणतात. रज्जू घरात का ठेवतात? त्याचं कारण, रज्जूवर सर्प भासला तर त्या भासमान सर्पामुळे रज्जू विषारी होत नाही. म्हणजे जे कल्पित असतं ते अधिष्ठानाची लाभ हानी करत नाही. सर्प भासला पण हानी नाही. किंवा एखाद्या रज्जूवर एखाद्याला पुष्पमाळा भासली मोगऱ्याची, त्याने रज्जू म्हणजे दोरी हातामध्ये घेतली, सुगंधित होती का? नाही होत. का? पुष्पमाळा कल्पित आहे, सर्पसुद्धा कल्पित आहे. आणि जे जे कल्पित असतं, भासमान भ्रमातलं असतं, ते अधिष्ठानाची लाभ हानी करत नाही. सामान्य व्यवहारातला रज्जू आहे बरं, व्यावहारिक सत्तेतला. व्यावहारिक सत्तेतल्या रज्जूवर सुद्धा जर भासमान पुष्पमाळा आणि सर्प जर विष किंवा सुगंध प्रगट करू शकत नाही, तर परमात्मा पारमार्थिक सत्तेतला आहे. त्याच्यावर माया उपाधीनं प्राप्त होणारा जन्म किंवा माया उपाधीनं प्राप्त होणारं कर्म काहीच करत नाही, म्हणून तो निर्विकार आहे. निर्विकार स्वरूपात राहूनसुद्धा जो कोणत्याही प्रकारची कर्म करू शकतो, याचा अर्थ स्वरूपात तर बिघाड होत नाही पण सगळ्या प्रकारचं दिसतं. म्हणून हे अविकार, हे सगळं अविकार आहे. जन्मरहित असताना जन्म म्हणजे अवतार, कर्म नसताना हे कर्म करणं, कर्म केला तरी वाढ नाही, जन्म घेतला तरी षडभाव विकार नाही. आणि हे निर्विकार स्वरूप देवाचं आहे. अविकार, कोणताच विकार नाही. हे जो जाणे, जो तत्वतः जाणतो आणि जाणल्यानंतर जसा परमात्मा आहे त्या परमात्म्याचा मी सुद्धा अंश आहे ना, ममेव अंशो जीवलोके. जर परमात्मा जन्मरहित आहे, तत्वतः मला सुद्धा न जायते. परमात्मा कर्म करून सुद्धा जर काहीच करत नाही, मी सुद्धा कर्म करून नैष्कर्म्य भावालाच प्राप्त आहे असा जो जाणतो, तो खऱ्या अर्थाने परममुक्त, तो श्रेष्ठ ज्ञानी आहे.
परस्पर विरोधी धर्म हे सगळे हे. पण या सगळ्यांचं ज्याला निसंशय ज्ञान होतं तो खऱ्या अर्थाने परममुक्त श्रेष्ठ मुक्त आहे. आणि असा महात्मा जिवंत राहत असताना जर अनेक प्रकारची कर्म करू लागला ज्ञानी महात्मा, तरी देवाप्रमाणे त्यालाही कर्माचा लेप लागत नाही. जसं देवाला लागला नाही ना, आपण उदाहरण कायम पाहतो. ते दुर्वासा ऋषी आले भगवंताच्या नगरीमध्ये आणि निरोप पाठवला की मला भूक लागली, स्वयंपाक पाठवा. आता ती दुर्वासा म्हणजे मोठा आहार त्यांचा. भगवंताने सगळ्या गोपिकांना सांगितलं भरपूर आहार आहे बरं त्यांचा. ते असे काही काही लोक दिसताना किरकोळ दिसतात आणि पंक्तीत बसल्यावर कळतं की 2 पंक्ती झाल्या तरी उरकलं नाही त्याचं. काही काहीचा आहार तगडा मोठा असतो, लक्षात येत नाही ते बाहेरून. गोरवरे राऊत बाबा सांगत असतात काही व्यक्ती दिसायला स्थूल असतात, 2 चपात्याच्यावर धकत नाही. काही दिसायला किरकोळ असतात, 6-6 चपात्या जरी खाल्ला तरी त्यांचा तळमजलाही भरत नाही, असा त्यांचा आहार तगडा आहे. दुर्वासांना आहार भरपूर लागतो आहे, स्वयंपाक करा. भरपूर स्वयंपाक केला आणि ते मग पत्न्यांनी विचारलं भगवंताला की स्वयंपाक घेऊन जायचं पण कसं जायचा, यमुनेला पूर आला आहे. भगवंताने सांगितलं काही नाही, काठावर जायचं आणि यमुना मैयाला सांगायचं आमचा पती परमेश्वर श्रीकृष्ण परमात्मा बाल्यावस्थेपासून आतापर्यंत बालब्रह्मचारी असेल. त्या गोपिका म्हणलं काही वाटतं का तुम्हाला हे म्हणायला? 16,108 लग्न झाले ना तुमचे. भगवान म्हणाले फक्त म्हणून तर पहा, बालब्रह्मचारी असेल तर यमुना मैया वाट दे. दिली ना वाट, गेल्या पलीकडे. दुर्वासाने सगळा आहार भक्षण केला आणि जाण्याच्या प्रसंगाला विचारलं ऋषीवर मागं जायचं आहे घरी. म्हणजे दुर्वासाने विचारलं तुम्ही आल्या पाण्यातून नौकेतून आल्या का? म्हण नाही, चालत आलो. आणि काही कपडे वगैरे ओले नाही झाले? म्हण नाही. यमुना मैयाने वाट दिली. असं मग आता पाण्याचा प्रवाह सुरू झाला ना, आता पुन्हा रस्ता राहिला नसेल. दुर्वासाने सांगितलं एक काम करा, काठावर जा आणि यमुना मैयाला म्हणा बालपणापासून जर हा दुर्वासी निराहारी असेल, निराहारी शब्द आहे बरं, आपल्या लोक निरंकारी म्हणतात, निरंकार उपास आहे त्यांचा असं म्हणतात. निराहारी जर असेल, आहार भक्षण नसेल केला तर यमुना मैया वाट दे. गोपिका म्हणे वा वा बरोबर आहे, जसा गुरु तसा शिष्य. गुरु आमच्या दे कधी एवढा आहार खाल्ला तरी म्हणतात निराहारी. तेवढे 16,108 लग्न झाले, बालब्रह्मचारी. यमुना मैयाने वाट दिली. बरं खोटं म्हणावं तर रस्ता दिला, न म्हणावं तर अनुभव आम्हाला आहे. आमच्या देखत जेवण, आमच्या देखत प्रपंच. भगवंताला रहस्य विचारलं हे काय? भगवान म्हणले माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. स्वरूपामध्ये असणाऱ्या महात्म्याला देहाचं कोणतंही अध्यासिक कर्म बंधनामध्ये टाकू शकत नाही. समुद्र आहे, समुद्राची लाट उसळली आणि त्या लाटेला थोपवण्याकरता एका व्यक्तीने मिठाची भिंत बांधली. कशाची? आता ते मिठाची भिंत समुद्राला थोपवू शकेल का? ज्ञानोबा म्हणतात ना, सुटलिया सिंधुजळाचा लोट, न शके धरू सैंधवाचा पाठ, तेवी सकळ कर्मामीची शेवट. ते काय बांधती माते? जसे मिठाची भिंत समुद्राला थोपवू शकत नाही, तसं देहाचं अध्यासिक कर्म ज्ञानी महापुरुषाच्या स्वरूपामध्ये काहीच बदल करू शकत नाही, म्हणून तो अविकार आहे. आणि हे जो जाणतो तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ मुक्त आहे. हे जाणणारा ज्ञानी महात्मासुद्धा देवाच्या या स्वरूपाला जाणलं तरी तो सुद्धा देवाप्रमाणे मुक्त होतो. कसा? तो चालीला संगे न चले, देहीचा देही ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याच रूपी. तो महात्मा बरं. कारण जो जाणे तो परममुक्त. जाणणारा ज्ञानी आहे, तो झाला परममुक्त. मुक्त झाला पण देहात राहू लागला. मग चालीला कशात चालीला? देहाच्या व्यापाराने चालीला. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतो आहे, परी ते तिचा सर्वथा नोहे नवल देखे. तो देहाने चालीला, प्रकृतीने चालीला, कर्माने चालीला, प्रारब्धवशामध्ये चालला. तो चालला म्हणजे चलन करू लागला, चलन वलन म्हणजे कर्म करू लागला. पण तो चालीला संगे न चले. देहाच्या कर्माच्या प्रारब्धाच्या संगाने, संग म्हणजे संबंध,
या संबंधाने जरी तो चालू लागला तरी पण स्वरूपाने न चले, तो तत्वता चालत नाही, कारण तो स्थिर आहे. एकेचे ठाई बैसला परी सर्वत्र तोचे गेला, हे असो विश्व झाला अंगीचे तो स्वरूपाने एका ठिकाणी बसला आहे आणि देहाने सगळीकडे गेला आहे. देहाने व्यापार जरी केले तर स्वरूप मात्र स्थिर, ते कुठं जातही नाही कुठं येतही नाही. तो चालीला संघामध्ये संबंधामध्ये चालला, किंवा संगे शब्दाचा एक अर्थ होतो आसक्ती. विषयाच्या आसक्तीने चालीला दिसला तरी पण न चले, म्हणजे विषयाच्या आसक्तीच्या माध्यमातून बाहेरून जरी तो एखादा विषय सेवन करत असताना दिसला तरी पण विषयासक्तीमध्ये वाहून जात नाही. मग निवृत्तीनाथ महाराजांना मांडे खाण्याची इच्छा झाली. मांडे भोजनाची इच्छा म्हणजे काय आहे, रस नावाचा विषयच आहे की नाही. पण त्या भोजनाच्या संगतीमध्ये जरी चालले तत्वता न चले, ते चालत नाही. किंवा जनकाचं उदाहरण घ्या, प्रभू रामचंद्राचं, भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण घ्या. राज्य चालवतात, चालीला संगे राज्याचा संबंध आहे पण न चले, स्वरूपाने काही नाही. एक परमार्थातली अवस्था आहे. बरं, बाहेरून तो कर्म करतो, स्वरूपाने मात्र काहीच करत नाही. चालीला संगे न चले, देहात राहतो. देहीचा म्हणजे देह धारण केला म्हणून देहाचा आहे, पण देही ना कळे. देहात राहून सुद्धा देहाच्या कोणत्याही विकाराने तो आकळला जात नाही. देहाला किती विकार? 6. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. तो देहात आला आहे. ज्याप्रमाणे चंद्र समुद्रामध्ये बिंबला, माणसं बघा चंद्र पडला नाही, तो आकाशातच आहे, पण व्यवहार काय होतो, तर समुद्रात पडला. ते असं म्हणतात की 2 जणांना थोडी जास्त झाली ते गेले व रात्री पाणी प्यायला गेले, तर मग त्यांनी विहिरी टोकून पाहिलं. तो नाही म्हणे, काय राव चंद्राचं भाग दुर्दैव आहे, आकाशात असणारा चंद्र विहिरीत पडलाय, आपण दोघं काढू म्हणे त्याला. आता ते जास्त झालीच होती, त्यांना काही कळत नव्हतंच, श्रावण संपला होता ना, त्यामुळे त्यांनी विहिरीतून चंद्राला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बादली टाकायची, उपसून काढायची, असं बराच वेळ गेला, पण चंद्र तसाच. पण त्यांनी जोर लावला, ते बकेट एका कपारीला अडकली, निघेनाच. दोघांनी जोर लावला, जोर लगा के. जसा जोर लावला तसा दोर तुटला तर ते पाठीवर खाली पडले, आणि वर पाहिलं तर चंद्र दिसला. तो काय लबाड हो, एवढा वेळ आला नाही. जसा दोर तुटला तसा चंद्र आकाशामध्ये फेकला गेला. उदाहरण सोडून द्या, चंद्र आकाशात आहे पण विहिरीमध्ये बिंबला असं वाटतं की नाही. तसं आत्मस्वरूप आपल्या स्वरूपात आहे, पण अंतकरणामध्ये पडलंय प्रतिबिंब रूपाने असं वाटतंय, म्हणून देहीचा पण देही ना कळे. जसा चंद्र ओला होणार नाही तसा हा देहात जरी सापडला तरी देहाच्या कर्माने कोणताही बाधित होणार नाही. देहीचा देही ना कळे, तो आकळला जात नाही. मग जोपर्यंत जिवंत आहे प्रारब्धाने तोपर्यंत चालला तरी संघामध्ये चालत नाही. देहात आहे, देहाच्या कर्माने आकळला जात नाही. आणि मग प्रारब्ध संपलं, देह इथं पडला, मग नंतर कुठं जातो? पंचत्वी, पंचमहाभूतांचा उष्णा देह पंचमहाभूतामध्ये विलीन झाला, पण तो मात्र मिळे कुठं? माझ्याची रूपी मिळे. तो माझ्याच स्वरूपामध्ये मला प्राप्त होतो. याचा अर्थ एकदा त्याचा हा देह पंचमहाभूतांच्या अंशाने पंचत्वामध्ये विलीन झाला, पंचतत्वामध्ये, की पुन्हा त्याला जन्म नाही. हा त्याचा शेवटचा जन्म आहे. म्हणून मला मिळतो, पुन्हा जन्माला तो येत नाही. आणि मानवाचं हेच आहे. मनुष्य देहामध्ये बरीच अनुकूलता आहे. मनुष्य देहामध्ये बऱ्याच गोष्टी सांगतात येतात, इतरांना भावनेनं आपण प्रकट करू शकतो, इतर देहामध्ये नाही सांगता येत. असं झालं का कधी? एखादं कुत्र्याचं पिलू आलं आणि ते अहो मला नाश्ता पाहिजे, सांगू शकतं का ते? किंवा एखादा बैल सांगू शकतो का, अहो माझ्या पाठीवर तुम्ही एवढे मोठे ऊस तोडून टाकले, मला खूप ओझं होते. रस्त्याने दिसते बघा आपल्याला, हे शेतकरी लोक असतात ना, ऊस तोड कामगार, प्रचंड ओझं टाकतात.
बैलाला तक्रार करता येते का? नाही. किंवा वाळूच्या गोण्या टाकतात गाढवाच्या अंगावर, ते वाकून जातं, पण तरीसुद्धा लोक त्याला मारतात की नाही सांगता येतं का? इतर देहामध्ये खूप पारतंत्र्य आहे, मनुष्य देहामध्ये स्वातंत्र्य आहे. आणि या देहात जर मुक्त झाला तर चांगलं आहे, अन्य देहामध्ये मग हालच आहे, सांगताच येत नाही. आणि कोणता मिळेल? मागोता हाची जन्म पावशी, भोगेले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायाशी, कार्य अंधवशी जाणून या. या प्रमाणातलं एक प्रमाण फार गोड आहे बरं. मागोता जन्म पावशी हे खरं आहे, जन्म नक्की मिळणार मनुष्याला, पण मागोता हाची जन्म पावशी हे नाही. तो कोबऱ्याचं प्रमाण आहे की ते गोड अक्षर असतात. आपण तेवढं खोल उतरत नाही. नाहीचा अर्थ लागला तर मग चला लय खोल गेली पण म्हणतो की नाही आपण. मागोता हाची म्हणजे हाच मनुष्य देहाचा जन्म मिळेल, हे न घडे रे सायाशी, जन्म पावशी हे बरोबर आहे, कारण जन्म नक्की मिळणार आहे मुक्त नाही झाला तर. म्हणून या देहात आल्या सगळ्यात पहिला प्रयत्न कशासाठी? मुक्त होण्यासाठी. मुक्त झाला देहाची सार्थकता आहे, नाही झाला तर मग या देहात येऊन हानीच केली आहे. हे बाकीचे ना, आपण एखाद्या व्यक्तीने एका दिवसात 1,00,000 रुपये कमवले, एखाद्याने 1 कोटी रुपये कमवले, हे सगळे व्यवहारातली फळं आहे, ही सगळी प्रपंचातली आभाषिक फळं आहे. त्यामुळं असा जर एखादा व्यक्ती परमार्थात येऊन पैशाच्या मागे धावत असेल तर फार झालं तर आपल्याला त्याची कीव वाटावी, बाकी काहीच वाटू नये, कौतुक अजिबात वाटू नये. कारण एखादा पैशाच्या समुद्रामध्ये जरी लोळत राहिला तरी अंततोगत्वा त्याला एक थेंबसुद्धा घेऊन जाता येणार नाही. मनुष्याने असं कमवावं की जे आपल्याला सोबत घेऊन जाता येईल, किंवा असा पुरुषार्थ करावा की पुन्हा जन्माला याचं कामच पडणार नाही. आणि ते फक्त अध्यात्मज्ञान आहे. सांसारिक फलाच्या पाठीमागे एखादा व्यक्ती पैसा, पद, प्रसिद्धी यांच्या पाठीमागे धावत असेल, नरदेहामध्ये येऊन किंवा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये येऊन किंवा आळंदीत येऊनसुद्धा, थोडंसं स्पष्ट बोलावं लागेल, कधी कधी आडनाव आठवतं ना त्यामुळे थोडं तीक्ष्णता येऊ शकते. असा योग आल्यानंतरसुद्धा जर एखाद्याला प्रापंचिक किंवा व्यावहारिक फल आकृष्ट करत असेल आणि त्या पाठीमागे जर तो धावत असेल तर हे मानावं लागेल की त्याने मनुष्य देहाचं महत्त्व जाणलं नाही आणि वाया घालूच नाही. मग नरदेह या नरा तयाचा मातेरा केला मुढे, एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. भक्ती विनेचिने जळोला चिरवाने नामदेवरायांचा अभंग आहे. आणि 84 लाख देहाची यादी दिली बघा त्या अभंगात. सर्वात शेवटी नरदेह येतो आणि मूढ मनुष्य त्याची माती करून टाकतो. तयाचा मातेरा केला मुढे, मूढ मनुष्य त्याची माती करून टाकतो. म्हणून पूर्ण व्यवसाय फक्त उदराकरता, निद्रेकरता, उपहासाकरता अजिबात नाही, उपासनेसाठी आहे. मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी, अशा स्वरूपाला प्राप्त व्हावं जिथं गेल्यानंतर परत माघारी यावं नाही लागलं पाहिजे. आणि या स्वरूपाला जे प्राप्त होतात ना, माम एती, त्यांची काय लक्षणं आहेत ते लक्षणं पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः, बहवो ज्ञान तपसा पोता मद्भाव मागताः. वीतराग भय क्रोधाः मन्मयाः माम उपाश्रिताः, बहवः ज्ञान तपसा पोताः मद्भावम आगताः. सगळी बहुवचन आहे बरं या श्लोकामध्ये, सगळी बहुवचन. कोणतंही पद तुम्ही बघा, फक्त माम नावाचं एक पद सोडलं, माम म्हणजे मला, किंवा मद्भावम, एवढे 2 पदं जर सोडली सगळी बहुवचन आहे. वीतराग भय क्रोधाः, वीत म्हणजे विगताः. राग, भय आणि क्रोध नावाचे विकार ज्यांच्या मनातून निघून गेले आहे. आता या श्लोकामध्ये रागही आला आणि क्रोधही शब्द आला की नाही. मराठी भाषेमध्ये मला खूप राग आला, तर या राग शब्दाचा क्रोध असा अर्थ होतो, संस्कृतमध्ये तसा अर्थ नाही होत. ज्या ज्या फलाची आपल्याला तृष्णा असते, अंतःकरणात कामना असते, प्रेम असतं, त्या अनुकूल विषयाच्या प्रीतीला राग म्हणतात. राग म्हणजे आसक्ती. त्यानंतर मी परमार्थ करतोय, परमार्थ केल्यानंतर मी कसा बरं जगेल, तर या असणाऱ्या मनाच्या भावनेला भय म्हणतात. बरेच लोक म्हणतात ना आपल्याला
काही काही आईवडील म्हणतात, बुवा तू जर आता परमार्थ करू लागला तर भविष्यात कसं होईल तुझं, हे वाटणं हे भय आहे. आणि हा परमार्थ मार्ग सगळ्या सांसारिक भोगाचा उच्छेद करणारा आहे, असं परमार्थाविषयी वाटलं की त्याला क्रोध म्हणतात. हा मधुसूदन सरस्वतीने केलेला अर्थ आहे बरं. परमार्थ मार्गामध्ये प्रतिकूल परमार्थ वाटणं हा क्रोध आहे. आणि परमार्थ करताना विनाकारण चिंता करणं, व्याकुळ होणं ही भीती आहे. आणि सांसारिक फलाची अपेक्षा करणं हे राग आहे. आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्या मनातून निघून गेल्या आहे त्याला म्हणतात वीतराग भय क्रोधाहा मनमयाहा. मय शब्द 3 अर्थाने आहे, प्राचुर्य, विकार आणि स्वरूप. प्राचुर्य म्हणजे आधिक्य. जलमय पृथ्वी झाली म्हणजे जलमय पाणी अधिक झालं. हा घट मृण्मय आहे म्हणजे मातीचा विकार आहे. विकार अर्थाने मय शब्द, आधिक्य किंवा प्राचुर्य अर्थाने. आणि तन्मय किंवा मनमय शब्द आला की त्याचा अर्थ होतो स्वरूप. तन्मय म्हणजे त्या स्वरूपाशी एक रूप आणि मनमय म्हणजे माझ्या स्वरूपाशी एक रूप. दोन्हीचे अर्थ एकच होता, देवाने फक्त आपल्याकडे अर्थ घेतला आहे. मनमयाहा, माझ्या स्वरूपाशी जो एकरूप झाला आहे. स्वरूपाने देहात राहतो पण ज्ञानाने माझ्याशी एकरूप झाला आहे. त्यानंतर एकांत भक्तीच्या द्वारे अन्य कुणाचा आश्रय न करणारा माम उपाश्रिताहा, ज्याने काया वाचा मनाने केवळ माझाच आश्रय घेतलेला आहे त्याला म्हणतात माम उपाश्रिताहा. आणि असे महात्मे एक आहे का, बहवहा, पुष्कळ आहे पुष्कळ. ज्ञान तपसा, भगवत स्वरूपाचं ज्यांना आत्मत्वाने ज्ञान झालं किंवा ईश्वर तत्वाचं ज्ञान झालं आणि ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात दुसरी कोणती नाही म्हणून ज्ञानालाच तप असं म्हटलं आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. अशा ज्ञान नावाच्या तपाला जे प्राप्त झाले, ज्ञान तपसा किंवा ज्ञान नावाच्या तपामुळे पुताहा, जे पवित्र झाले. कारण ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात दुसरी कोणती नाही. ज्ञान संपादन करणं हेच तप आहे बरं. आणि श्रवणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तप आपण काल परवा विचार केला होता. एखादा व्यक्ती जर श्रवणाला आपल्या घरापासून निघाला चांगलं श्रवण करायला तर त्याच्या एका पावलामध्ये त्याला 80 कृच्छ्र आणि 80 चांद्रायन व्रत केल्याचं पुण्य मिळतं. चांद्रायन व्रत करायचं असेल तर 1 महिना जातो. 80 करायचे असेल तर जवळपास 6-7 वर्ष तर पूर्ण निघून जातील. मग एखाद्याने 6-7 वर्ष करून जे तप मिळवलं पुण्य, ते अध्यात्म श्रवण करणाऱ्या व्यक्तीच्या एका पावलात मिळतं. एवढं मोठं ज्ञान नावाचं तप आहे. आणि ते तपाने जे पवित्र झाले, मद्भावम आगताहा, भावम नाम स्वरूपम, माझ्या स्वरूपाला ते आगताहा प्राप्त होतात किंवा मिळतात. हा झाला श्लोकाचा सरळ अर्थ. यावर आता ज्ञानोबारे भाष्य करतात. एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा कोणे वेळी न वचती क्रोधाच्या. ज्ञानोबाने एकाच ओळीमध्ये सगळे भाव घेतले बघा. परापर न शोचिती, मनुष्याला शोक केव्हा होतो बरं? शोचिती, शोक होतो त्या पदार्थावर प्रेम असेल तर. प्रेमाशिवाय मनुष्य रडत नाही. एखाद्या वस्तूवर आपलं प्रेम असेल आणि ती वस्तू जर आपल्यापासून निघून गेली, हरवली, तरी माणसं रडतात बघा. एखाद्याचं ते चार्जरवर प्रेम असतं. सगळ्याकडेच मोबाईल आहे आणि जर ते कार्यक्रमाला गेला आणि विसरलं त्याला जेवण नाही गोड लागत. आणि ते काही मोबाईलचं इतकं सुंदर शृंगार करतात, मोबाईलचा सुद्धा त्या पाठीमागून डिझाईन लावणं, काय बरंच शृंगार करतात. ते अक्षर करून काढणं चांगलं आहे. प्रेम असतं कोणाचं, आपल्याला काय त्याच्यावर घेणं देणं. पण ज्याच्यावर प्रेम असतं त्या वस्तूचा जर वियोग झाला तर मनुष्य रडतो बघा. ज्ञानोबाने म्हटलं आहे, पदार्थ जाती स्नेहो, बांधे म्हणून तो शोके ठावो, केला न शके पाप जावो, कृतज्ञोनी जैसे. ज्या पदार्थावर आपलं स्नेह असतं आणि त्या पदार्थाचा वियोग झाला की मनुष्याला जे दुःख होतं त्याला म्हणतात शोक. बघा बरं. प्रियम त्वाम रोत्स्यति पंचदशकारांचा श्लोक आहे. दोघा जण उपदेश केला.
एक आसक्त आहे आणि एक विरक्त आहे. दोघाला एका महात्म्याने सांगितलं, अरे प्रियम त्वां रोचते, ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता ते तुम्हाला रडवेल. विरक्त पुरुषाला तो उपदेश वाटला, अरे ज्याच्यावर मी प्रेम केलं तो पदार्थ मला अंततोगत्वा रडवेल, त्यापेक्षा प्रेम सोडून दिलेलं बरं. आणि जो आसक्त होता तो रडू लागला, कारण त्याला ते प्रिय वस्तू परत रडविते ना निघून गेल्यानंतर, मग त्याला तो शाप वाटतो. आणि विरक्ताला तो आशीर्वाद वाटतो. एकच वचन आहे, प्रियम त्वां रोचते. कोणत्याही पदार्थावर मनुष्याने स्नेहप्रेम केलं की त्या पदार्थाच्या वियोगामध्ये जे दुःख होतं त्याला म्हणतात शोक. शोक होण्यासाठी मनुष्याच्या मनात त्या पदार्थावर राग असावा लागतो. गायनातला राग वेगळा, आपल्याला व्यवहारात येतो तो राग वेगळा, आणि शास्त्रामध्ये आलेला राग शब्दाचा पारिभाषिक अर्थ वेगळा. इथे राग म्हणजे काय? अनुकूल ज्ञानापासून जे प्रेम निर्माण होतं त्याला प्रीती म्हणतात. त्याने काय? अस्मिता, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. पतंजलीने हे पंचक्लेश जीवाच्या ठिकाणी सांगितले की नाही? त्या पंचक्लेशामध्ये हे आलेले राग, अनुकूल ज्ञानापासून होणारी प्रीती त्याला म्हणतात राग. आणि ज्याच्याविषयी राग असेल तो पदार्थ निघून गेला की मनुष्याला रडवतो. पण महात्म्यांचा असा आहे, एरवी जर विचार केला तर एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने पंचत्वामध्ये मिळाले की स्वरूपाला मिळतात, पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर जिवंत असताना काय राहतात? परापर न शोचिती. त्याचे दोन अर्थ आहे. पर म्हणजे परका आणि अपर म्हणजे आपला. जे आप आणि पर असं अजिबात जाणत नाही, त्यामुळे न शोचिती, शोक करत नाही, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ होतो आहे परापर. पर म्हणजे पुढचं आणि अपर म्हणजे मागचं. मागचा असतो भूतकाळ आणि पुढचा असतो भविष्यकाळ. या दोघाचाही ते पुन्हा शोक करत नाही. साधकाच्या जीवनामध्ये त्याने वर्तमान काळ सार्थकी लावला पाहिजे. आणि ज्याला वर्तमान काळ सार्थक लावता येतो त्याचं भविष्यकाळ उज्ज्वल असतो. बऱ्याचदा आपण भविष्यकाळाची चिंता करतो, कसं होईल कसं होईल ही चिंता. आणि भूतकाळातली एखादी चूक आपल्याला आता आठवते, कसं झालं कसं झालं कसं झालं आणि कसं होईल, यात वाईट होऊन जातं सगळं. भविष्यकाळ आणि भूतकाळ हा वर्तमान काळाला व्यर्थ घालवतो, व्यर्थ. मनुष्याने भूतकाळाचा खेद करू नये आणि भविष्यकाळाची चिंता करू नये. वर्तमान काळ फक्त सार्थकी लावण्याचा कायम प्रामाणिक आणि अट्टहासाने प्रयत्न करावा. अट्टहासाने करायला पाहिजे. वर्तमान काळातले क्षण जेवढा मनुष्य वर्तमानात जगतो तेवढंच जगतो. भविष्यामध्ये असं होईल आणि मग मी असं राहील असं कधीच होत नसतं. भविष्यामध्ये नेमकं काय होईल हे सांगता येत नाही ना. म्हणून आजचा दिवस तोच आपल्या हातात आहे आणि आता जो आपण क्षण जगतो आहे तोच खऱ्या अर्थाने आपल्या हातात आहे. तो व्यर्थ घालवण्यामध्ये आणि मग भविष्याचे आराखडे बांधायचे, त्याला प्लॅन म्हणतात, ते करायचे आणि वर्तमान काळ निघून जातं हातातून. आपल्या मुठीमध्ये वाळूचे कण असतात, जसे बोटाच्या फटीतून ते निघून जातात की नाही बारीक असणारे वाळू, तसं आयुष्याचे क्षण निघून जातात. तुकोबारांचं प्रमाण आहे, कोण सुख धरील या संसारी, पडोने काळाचे आहारी, मापया लागले शरीरी, झालियावरी सळे ओढीती. भिंतीवर लावलेली घड्याळ असते की नाही, त्याचा शेल संपला की सेकंद काटा, मिनिट काटा, तास काटा बंद पडतो. सेल संपला की त्याचं ते माप आहे. पण आपल्या शरीरावर असं एक माप आहे, ते रात्रंदिवस चालू, ते संपत नाही. एकदा संपलं की मग यम आपल्याला ओढतो आणि ते ओढत असताना झालियावरी आदराने ओढत, ते त्यांना आदर नाही आहे. आणि त्याला असं लय लोकाला ओढायचं असतं ना, कोणाकोणाला आदर देईल ते, त्याला आदर नाही. नाही त्या यमाशी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, ओढाळ सापडे जैसे धन्या किंवा धान्या, चोर याताना धरी जेतो. म्हणून भविष्यकाळ तुकोबारांचं प्रमाण आहे, भविष्याच्या माथा भजन नेतावे सर्वथा. मी भविष्यकाळामध्ये एकदा, काही लोक म्हणतात ना व्यवहारामध्ये, महाराज फक्त थोडे दिवस थांबा, एकदा ही प्रपंचाची घडी चांगली बसली ना मग मी तुमच्यासोबतच वारीला. चांगलं आहे ना, असं कधी होत नाही.
या प्रपंचाच्या गाड्या कधी बसत नसता, ते म्हणजे समुद्रावरच्या लाटा आहे. त्या शांत होईल आणि मग मी निवांत स्नान करेल असं नाही. अरे त्या लाटा असताना स्नान करून यायचं असतं माघारी. ते चालत नाही. अनुकूल परिस्थितीची वाट बघू नये. वाट पाहाल तर वेळ निघून जाईल. म्हणून ते भविष्यकाळाचा आणि भूतकाळाचाही खेद करत नाही, किंवा हा आपला आहे आणि हा परका आहे या संबंधाने शोक करत नाही. कारण आपला जो असतो त्याच्या वियोगात शोक होतो आणि जो परका असतो त्याच्या संयोगात शोक होतो. दोन कारण आहे की नाही. परका असेल मिळाला तर मनुष्य म्हणतो का बरं हा माझ्याजवळ आला असेल. मग परक्याच्या संयोगात दुःख असतं. आणि एखादा आपला असेल आणि निघून गेला तर आपल्या वियोगामध्ये दुःख असतं. म्हणून परापर न शोचिती, ते दोन्हीचाही शोक करत नाही. आता आणखीन काही पद राहिले या ओवीचे. जे कामना शून्य होती, वाटा कोणी वेळी नवचती क्रोधाची, याचं चिंतन आपण आता उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.